एकीकडे उद्धव ठाकरे आज नाशिक दौऱ्यावरती आहेत। गोदा तीरावरची महाआरती ते करणार आहेत, ती दृश्य तुम्हाला दिसतात। तर दुसरीकडे उत्तर प्रदेशात शरयू तीरावरती दीपोत्सव साजरा होतोय आणि त्याची देखील तयारी सुरू झाली आहे। ही दोन्ही दृश्य गोदावरी तीरावरती उद्धव ठाकरे यांच्या हस्ते महाआरती केली जाणार आहे आणि त्यानंतर दुसरीकडे शरयू तीरावरती दीपोत्सव आता सुरू झालेला आहे। रामलल्लाची प्राणप्रतिष्ठा झाल्यानंतर या मंदिराच्या शेजारीच असलेल्या शरयू नदीच्या तीरावर दीपोत्सव साजरा केला जातोय। लाखो दिवे इथे पेटवण्यात आलेले आहेत। रामलल्लाच्या मंदिरात आगमनानंतर सगळीकडे आनंदाचं उत्साहाचं वातावरण आहे। दुसरीकडे उद्धव ठाकरे आज अयोध्येला निमंत्रण स्वीकारून गेले नाहीत, मात्र ते नाशिक दौऱ्यावरती होते। नाशिकमध्ये त्यांनी काळाराम मंदिरात जाऊन रामाचं दर्शन घेतलं, जिथे मोदींनीही काही दिवसांपूर्वी दर्शन घेतलं होतं आणि मोदींप्रमाणे उद्धव ठाकरे देखील आज गोदा तीरावरती आरती करणार आहेत। दोन्हीकडची दृश्य तुम्ही सध्या स्क्रीनवरती पाहत आहात। एकीकडे उद्धव ठाकरे आज नाशिक दौऱ्यावरती आहे। 2 दिवसांचा त्यांचा हा दौरा आहे। उद्या त्यांची जाहीर सभा देखील होणार आहे। त्याआधी काही वेळापूर्वी उद्धव ठाकरे यांनी सपत्नीक आपल्या मुलाबाळांसह काळाराम मंदिरात जाऊन सहकुटुंब रामाचं दर्शन घेतलं। पत्नी रश्मी ठाकरे, पुत्र आदित्य आणि तेजस ठाकरे हे देखील त्यांच्यासोबत उपस्थित होते आणि आता ते गोदा काठावरती येणार आहेत। तिथं गोदावरी नदीची महाआरती ते करतील। मागच्याच आठवड्यात या गोदा तीरावरती आणि काळाराम मंदिरात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देखील हजेरी लावलेली होती, पूजा केली होती, मंदिराची स्वच्छता केली होती, गोदावरीची आरती आणि पूजा केलेली होती आणि आता उद्धव ठाकरे देखील नाशिक दौऱ्यावरती आहेत। त्यांनी काळाराम मंदिरात जाऊन देवाचं दर्शन घेतलंय आणि आता महाआरती होणार आहे। दुसरीकडे अयोध्येत रामलल्लाचं मंदिर आहे, तिथं रामलल्लाची प्राणप्रतिष्ठा आज झालेली आहे आणि त्यानंतर आता शरयू तीरावरती महादीपोत्सव सुरू झालेला आहे। दिव्यांची आरास सकाळपासूनच करण्यात आलेली होती, किंबहुना कालपासूनच संपूर्ण दिव्यांची रचना शरयू तीरावरती कशी असेल त्याची रचना करण्यात आलेली होती। दिवे सगळे सजवून ठेवण्यात आलेले होते आणि आता तेच दिवे प्रज्वलित केले जातात। एक प्रकारचा विक्रम शरयू तीरावरती आज दीपोत्सवाच्या माध्यमातून बघायला मिळेल। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आवाहन केलेलं होतं देशातल्या जनतेला की आपल्या घराघरात आज दिवे प्रज्वलित करा, दिवाळी साजरी करा, कारण रामलल्ला जवळपास 500 वर्षांनंतर आपल्या मंदिरात विराजमान होत आहे आणि त्यामुळे त्याचा आनंदोत्सव घराघरात साजरा व्हायला हवा असं आवाहन त्यांनी केलेलं होतं आणि त्यामुळे अयोध्येत आज दिवाळी सारखंच वातावरण बघायला मिळतंय। लेझर शो, लाईट शो बघायला मिळतोच आहे, सोबतच शरयू तीरावरती अशा पद्धतीनं दीपोत्सवाचं देखील आयोजन करण्यात आलेलं आहे। दुसरीकडे नाशिकच्या गोदा तीरावरची ही दृश्य आहे, जिथं उद्धव ठाकरे सपत्नीक महाआरती करणार आहेत। तिथे देखील तयारी पूर्ण झाली आहे। त्या आधीची ही दृश्य आहेत ती काळाराम मंदिरातली आहेत। पत्नी रश्मी ठाकरे यांच्यासोबत उद्धव ठाकरे यांनी राम, सीता, लक्ष्मणाचं दर्शन घेतलं काळाराम मंदिरात जाऊन आणि इथं आरती देखील केली, पूजा देखील एक संपन्न झाली तिथे, जिथं उद्धव ठाकरेंसोबत रश्मी, आदित्य, तेजस हे सगळे होते, संजय राऊत होते, ठाकरे गटाचे अनेक नेते देखील उपस्थित होते आणि हाच सगळा ताफा आता पुढच्या काही मिनिटांमध्ये गोदावरी तीरावरती येणार आहे आणि तिथं उद्धव ठाकरेंच्या हस्ते आरती पार पडेल। अयोध्येत रामलल्लाच्या दर्शनाला जाण्यासाठी आपल्याला कुणाच्या निमंत्रणाची गरज नाही, त्यामुळे आज जरी आपण रामलल्लाच्या दर्शनाला जाणार नसलो तरी आपण नंतर अयोध्येचा दौरा करणार आहोत, रामलल्लाचे दर्शन घेणार आहोत असं उद्धव ठाकरे म्हणाले आणि म्हणून त्यांनी अयोध्येऐवजी नाशिकचा दौरा नियोजित केला आणि त्यानुसार ते काळाराम मंदिरात येऊन पोहोचले।
एकीकडे काळाराम मंदिरात काही वेळापूर्वी उद्धव ठाकरे यांनी कुटुंबियांसह आणि आपल्या नेते मंडळींसह आरतीत सहभाग घेतला आणि दुसरी दृश्य आपण बघतोय जिथं गोदा तीरावर आता महाआरतीची तयारी सुरू झालेली आहे। शिवसेनेचे इतर नेते मंडळी तिथे पोहोचलेले आहेत, तयारीचा आढावा घेत आहेत आणि उद्धव ठाकरे देखील आपल्या कुटुंबासह गोदा तीरावरती पोहोचणार आहेत। इथंच गोदावरीची महाआरती पार पडेल। रामायणाशी नाशिकचा गोदा तीराचा सगळ्यांचाच खूप मोठा संबंध आहे। अनेक आख्यायिका याबद्दल सांगितल्या जातात। काळाराम मंदिराला देखील अनन्यसाधारण असं महत्त्व आहे आणि त्यामुळेच जरी अयोध्येला उद्धव ठाकरे गेले नसतील तरी आजचा मुहूर्त साधत उद्धव ठाकरे कुटुंबासह काळाराम मंदिरात मात्र आवर्जून आलेले आहेत। पंतप्रधान नरेंद्र मोदीही नाशिक दौऱ्यावरती आलेले होते, तेव्हा त्यांनी आवर्जून काळाराम मंदिरात पूजा केलेली होती। ते देखील भजनात तल्लीन झालेले आपण पाहिलेले होते। एक प्रकारे महाराष्ट्रात नाशिक दौरा करून निवडणुकांचं रणशिंग पंतप्रधान नरेंद्र मोदींनी फुंकलंय असं बोललं जातंय आणि तेच निवडणुकांचं रणशिंग आता शिवसेना ठाकरे गटाकडून देखील याच नाशिक जिल्ह्यात फुंकलं जाणार आहे आणि म्हणूनच त्या निमित्तानं काळाराम मंदिरात आता उद्धव ठाकरेंनी हजेरी लावलेली आहे आणि उद्या उद्धव ठाकरेंची जाहीर सभा देखील होणार आहे। दुसरी दृश्य आपण बघतोय उत्तर प्रदेशातली अयोध्येतली शरयू तीरावरची शरयू नदीच्या किनारी आता लाखो दिवे प्रज्वलित केले जात आहेत। दीपोत्सव साजरा होतोय। श्रीराम जय श्रीराम असे लिहिलेला आकार आपण बघतोय। दिव्यांनी आकार घेतलेला आहे। कुठे जय श्रीराम असा, कुठे गणपतीचा, कधी कुठे ओंकाराचा, कुठे स्वस्तिकचा,